त्याचबरोबर या स्पर्धेचा उत्कृष्ट खेळाडू अर्थात मॅन ऑफ द टुर्नामेंट याच्यासाठी ओपन मालिकावीरासाठी ट्रॉफी असेल आणि त्याच्याचबरोबर सिंधुदुर्ग असोसिएशनच्या खेळाडूसाठी LED TV असेल. त्याचबरोबर सिंधुदुर्गच्या उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट असेल, उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज असतील, उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी देखील शूज असतील आणि त्याचबरोबर आणखी काही आकर्षक बक्षिसं देखील या स्पर्धेसाठी ठेवण्यात आलेली आहेत. प्रेक्षणीय सामना या स्पर्धेचा असेल तो म्हणजे आई झरीमरी 40+ वर्सेस सिंधुदुर्ग 40+ या दोन संघादरम्यान ठीक 3 वाजता हा सामना खेळवला जाईल आणि खूप सुंदर असं आयोजन नियोजन आणि खास करून या सिंधुदुर्गच्या भावी पिढीसाठी आणि भावी पिढी कुठेतरी खेळामध्ये झळकावी आणि मुंबई स्थित असलेल्या सर्व या चाकरमानी असतील, मुंबई स्थित हे सर्व आपले कुटुंब ते कुठेतरी पुन्हा एकदा एकत्र यावं यासाठी हे केलेलं सिंधुदुर्ग बॉयजचं आयोजन आणि सिंधुदुर्गच्या मॅन ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट खेळाडूसाठी LED TV देखील आयोजकांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली आहे आणि फक्त सिंधुदुर्ग मर्यादित खेळाडूंसाठी आहे. चेक सर, मॅन ऑफ द मॅच देऊयात सर, मॅन ऑफ द मॅच सांगा. आणि या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी none other than मिस्टर गौरव पालांडे. 45 धावांची आक्रमक खेळी, त्याचबरोबर त्यामध्ये 5 षटकार आणि गोलंदाजी करताना पॉवर प्लेचं षटक, 2 धावा आणि 1 गडी गारद करतोय मिस्टर वन अँड ओनली गौरव पालांडे. येस, मुख्य व्यासपीठावरती मी नक्कीच पारितोषिक देण्यासाठी आमंत्रित करतो अमोलजी बोपाटे सरांना. यायचं अमोल सर, आपल्याला विनंती असेल आपण या. आणि येस, मॅन ऑफ द मॅच गौरव पालांडे, प्लीज आपण देखील मुख्य व्यासपीठावरती या. आपला देखील इथे शुभसन्मान होईल. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊन गौरवांकित करण्यात येईल गौरव पालांडे यांना. यायचंय गौरव, टीमचे कॅप्टन आहेत, नक्कीच संवाद आपण त्यांच्याशी साधूयात. पहिला प्रथम आपण त्यांना पारितोषिक देऊयात आणि वेल डिझर्विंग म्हणायला देखील हरकत नाहीये. बॅटिंग करत असताना 42 धावा केल्या, पॉवर प्लेचं षटक घेऊन आला, त्या षटकामध्ये देखील फक्त 2 धावा दिल्या, 2 विकेट्स मिळवल्या. वेल प्लेड, एक अष्टपैलू खेळ. त्याचबरोबर आमचे बरेच पुरस्कर्ते आहेत, त्यामध्ये सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब ज्यांनी सकाळीच या स्पर्धेसाठी आपला बहुमूल्य वेळ दिला होता. त्याचबरोबर राजेश मोरे साहेब, संजय पावशे साहेब, रमेश म्हात्रे साहेब, पवन पाटील साहेब, त्याचबरोबर विश्वनाथ राणे साहेब यांचे देखील खूप खूप आभार. थँक्यू सर. एक मिनिट, आपण नक्कीच गौरव तुझ्याशी संवाद साधणार आहोत. गौरव, प्रथमतः काय सांगशील स्पर्धेबद्दल? खेळायला मजा आली की नाही आली? हो, खेळायला खूप मजा आली. मागच्या वर्षी पण मी आलेलो या टुर्नामेंटमध्ये. मागच्या वर्षी पण तेवढंच चांगलं नियोजन होतं. यावर्षी पण मला वाटतंय मागच्या वर्षीपेक्षा चांगलं नियोजन झालं यावर्षी पण. येस, नियोजन खरंच खूप सुरेख झालं. आता तुझ्या खेळाबद्दल 2 शब्द. गौरव, खेळत असताना बॅटिंग करत असताना काय बॅटिंग केली आहेस, अगदी धुवाधार बॅटिंग तू केली आहेस आणि गोलंदाजी देखील करत असताना पहिलं षटक स्वतः घेऊन आला, स्वतःवरती विश्वास आहे, कॅप्टन टीमचा आहेस. बेस्ट ऑफ लक पुढच्या मॅच साठी देखील तुला. तुझ्या खेळीबद्दल 2 शब्द, बॅटिंग बद्दल देखील आणि गोलंदाजी बद्दल देखील. मेन तर आमच्या पॉवर प्लेमध्ये पहिला जो माझ्यासोबत उतरलेला त्याचा रनआउट झाला माझ्याकडून पण आणि थोडं कॉलिंगला मिसअंडरस्टँडिंग झाली, त्यामुळे त्याचा विकेट गेला आणि आमच्या टीमचा तो स्ट्रॉंग लेफ्टी बॅट्समन होता. सो ती जबाबदारी जास्त आणली मी अंगावर की नाही, मला आता रन बनवायचे टीमसाठी. आणि मी बघितलं तर रन 40-45 पण इझिली होत आहेत चेस 4 ओव्हरमध्ये. सो मी टार्गेट ठेवलेलं की 60च्या वर आपल्याला जायचंच आहे काही करून. येस, गौरव, बेस्ट ऑफ लक देखील देतोय आपण. आणि जाऊयात पुन्हा एकदा आपण कॉम्बॉक्स कडे. बघा, पहिल्या चेंडूचा खेळ झालाय आणि पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन इथे झालंय. कॅच इथे पकडण्यात आली आहे, विकेट मिळाली आहे पहिल्या चेंडूवरती. यस जेडी, पहिलो चेंडू काहीच नाही, कडक आणि चेंडू थेट क्षेत्ररक्षकाच्या वळात. सुंदर पहिल्या चेंडूवर लागलेला कलाम, पहिल्या चेंडूवर फलंदाज निमिषच्या नावाचा लागलेला कलाम. यानंतर नवीन फलंदाज मैदानात मिस्टर रमित आणि ऐकूया आवाज मनीष बागले. धन्यवाद, थँक्यू सो मच सिद्धूजी परब सर. खूप धन्यवाद आपले देखील.
आणि बघा एक टॅलेंटेड समालोचक आहेत, सिंधुदुर्गामधून बिलॉंग करतात आणि हिंदीमध्ये देखील समालोचन करणं खूप कठीण कार्य असतं. थोडंसं थांबवतो मनीष. आपल्या डगआउटमध्ये एक टीम एक ट्रॉफी विसरून गेली सामनावीराची. कोणाच्या तिथे ओळख पटवून घेऊन जायची आहे. प्लेयर्स डगआउट ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी आपल्याला एक ट्रॉफी भेटलेली आहे, सामनावीराची ट्रॉफी आहे. कोणाची राहिली असेल ती आपण ओळख पटवून घेऊन जा. राऊंडर खेळाडू आहेत, अष्टपैलू खेळाडू आहेत. साहेब आपल्याला विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा आणि इथून सामना आपण एन्जॉय करा. आमच्या मुख्य व्यासपीठाची देखील शोभा वाढवा. यावेळी दरम्यान खेळत असताना पुन्हा एकदा अजून एक बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 चौकार इथे आल्यात. जेडी बघा संपूर्ण दिवस आज आपण जर बघितलं ना तर सिंधुदुर्गाचे सगळ्याच लेफ्टी बॅटर अगदी आक्रमक बॅटिंग करतात. सगळ्याच लेफ्टी बॅटर्सनी आपल्याला इम्प्रेस करून दाखवलं. मग ते महेश असतील, अभय पालव असतील, जे नक्कीच पराभव स्वीकारावा लागला त्यांना, आणि आता अमित असतील. यावेळी देखील अजून एक लॉफ्टेड ड्राईव्हचा लाजवाब फटका येतो अमितच्या बॅटमधून. चेंडू थांबणार इथे नाहीये, इथे आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू निघून जाणार आहे मैदानाच्या बाहेर. 3 चेंडूंवरती 3 चौकारांचा देखील विक्रम इथे केलाय अमितने केलाय. त्याच्या बॅटमधून आले 3 चौकार. येस डीजे. थँक्यू, धन्यवाद, थँक्यू सो मच. 3 चेंडू 3 चौकार आल्यात आणि नक्कीच थोडीशी इथे एक शॉर्ट टीम मीटिंग देखील कॉल करण्यात आली होती. ओमकार चांगली गोलंदाजी करत होते. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली, त्यानंतर अमित जरूर काय बरसत आहेत. 3 चेंडू 3 चौकार 12 धावा धाव फलकावरती. पुढचा चेंडू यावेळी देखील पुन्हा एकदा ड्राईव्हचा फटका, पण इथे खेळाडू असणारे क्षेत्ररक्षक तैनात केलं होतं कवच रिजन वरती. आणि मेरिट वरती खेळणं म्हणजे ओळख आपल्याला अमितची बघायला मिळते. बघा कुठल्याच प्रकारचा जबरदस्ती रिस्क शॉट घेतलेला नाहीये. जर चेंडू ऑफस्टंपला आहे तर त्याला ऑफस्टंप वरून खेळण्याचा प्रयत्न असणार आहे. कव्हरचा टार्गेट करतोय. चेंडू पायावरती असेल, अगदी शॉर्ट पिच असेल तर त्या चेंडूला मिड विकेट आणि लॉंग ऑन वरती टार्गेट करण्याचा प्रयत्न. यालाच म्हणतात क्रिकेटचं सौंदर्य. अगदी मेरिट वरती बॅटिंग करतोय. खूप चांगली बॅटिंग बघायला मिळते. 13 धावा धाव फलकावरती. 5 चेंडूचा खेळ झाला. लास्ट बॉल शेवटचा चेंडू पॉवर प्ले मध्ये. यावेळी देखील पुन्हा एकदा चेंडूला लॉफ्ट केला. खेळाडू असणार आहे. झेल झाला इथे कंप्लीट आणि अजून एक विकेटचं पतन. अजून एक गडी होतोय गारत, जातोय डगआउटच्या दिशेने परत. चला भरपूर वेळ आपण घेतला. विनंती असेल आपण त्वरित स्टार्ट करा. ओव्हर क्रमांक 2 षटक क्रमांक 2 इथे सुरू होतोय. संतोष येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. संतोष येतात गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा अमित स्ट्रायकिंग एंडला येतात. आणि बघा अमितची खेळी अगदी असं वाटतंय आपल्याला की जेव्हा अमित बॅटिंग करतात तेव्हा ती बॅटिंग सोपी झाली आहे का असं काहीतरी दृश्य त्यांच्या बॅटमधून. त्यांची साथ देण्यासाठी आता नवीन बॅटर मैदानात आलेत. विश्वजित आलेत मैदानामध्ये आणि कोणीतरी त्यांची साथ देणं देखील तेवढंच गरजेचं आहे. आतापर्यंत अद्याप तरी कोणीतरी त्यांची साथ दिलेली नाही आहे. संतोष गोलंदाजी मार्क वरती. बघूयात संतोष वरती देखील आव्हान मोठं असणार आहे. अमित देखील चांगली बॅटिंग करतोय. खूप चांगली कॉन्टॅक्ट बघायला मिळते.
यावेळी यॉर्करचा वापर केलाय पण पंचांनी नो चेंडू तिथे कॉल केलाय. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन मुळे हा नो चेंडू असणार आहे. येस, फिल्डिंग रिस्ट्रिक्शन मुळे हा नो चेंडू आहे. येस, बघा यष्टांच्या मागे फक्त 3 खेळाडू इथे क्षेत्ररक्षण करू शकतात. इथे 4 खेळाडू होते यष्टांच्या मागे यष्टीरक्षण करत असताना, सेव्ह करत असताना. बघा लेफ्टी बॅट्समन आहे मनीष तुझ्या माहितीसाठी, आणि बिहाइंड द पॉपिंग रिस्ट तुम्ही विकेट किपरच्या मागच्या बाजूला तुम्ही 3 प्लेयर ठेवू शकत नाही. जे तुम्ही लेफ्ट हँडर बघताय त्याच्यामध्ये बघतो त्या ठिकाणी 3 प्लेयर होते म्हणून पंचांनी नो बॉल दिलेला आहे. येस सर, थँक्यू सो मच. आणि यावेळी प्रहार केलाय. नो चेंडू होता, फ्री हिट होता, फ्री हिट वरती केलाय प्रहार. येतोय षटकार. अगदी दरवेळेस आम्ही जेव्हा समालोचन कक्षामध्ये असतो अगदी मार्गदर्शकाचं काम नेहमी करत आलेत, अनेक वर्षापासून करत आलेत. धन्यवाद, थँक्यू सो मच प्रसाद सर. नेक्स्ट बॉल. यावेळी देखील यॉर्करचा वापर केला. थोडासा वाईड हा यॉर्कर होता, खोदून काढलाय चेंडूला कव्हर रिजन वरती. एकच धाव मिळाली आहे. एका धावेच्या साह्याने धावफलक नक्कीच पुढे सरसावतोय. धावतोय, धावा झाल्यात धावफलकावरती 21 ऑन द बोर्ड. 21 धावा झाल्यात. 2 गडी देखील गमावलेत आतापर्यंत. चांगली बॅटिंग होते आणि त्याचा शिल्पकार म्हणजे एकच व्यक्ती आहे, तो म्हणजे अमित. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. त्या प्रयत्नाला यश नक्कीच मिळत आहे. या षटकामध्ये देखील अगदी पहिला चेंडू जो लिगल पहिला चेंडू होता त्यावरती षटकार आला, त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाले. हेच तर सौंदर्य, हेच तर त्या क्रिकेटचं सौंदर्य, हेच त्या बॅटिंगचं सौंदर्य दाखवतो आपल्याला. नेक्स्ट बॉल. यावेळी हुक करण्याचा प्रयत्न केला होता. योग्य त्या दिशेवरती चेंडूची लँडिंग होते. गुल्डन स्पॉटला निवडलाय आणि थोडीशी अतिरिक्त उसई मिळते. राईज अँड सरप्राईज इथे बॅटर होत असताना. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा यॉर्करचा वापर केलाय. पुन्हा एकदा अजून एक डॉट बॉल आलाय. काय गोलंदाजी होते बघा, सुदृढ गोलंदाजी होत्या. इथे एकमेकांशी चर्चा करणं गरजेचं आहे. अमितला देखील माहित आहे समोरून साथ देण्याची आवश्यकता आहे. साथ कशी द्यावी तर बघा, सिंगल डबल्स घ्या, चेंडूच्या मेरिटवरती खेळा, बॉल अगदी बॅटीला स्पर्श करा आणि गॅपमध्ये काढला तर नक्कीच एकेरी धाव मिळू शकते. अमितला पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला इथे अँकर रोल खेळणं समोरच्या बॅटरला तेवढंच गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल. यावेळी बिगेचा प्रयत्न केला होता. व्यवस्थित इथे देखील टायमिंग झालेलं नाहीये, पण नक्कीच स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न अमितचा आहे. ती स्ट्राईक मिळाली आता त्याला. धावा जिथे अंकुश थोडासा लागला होता, आता एक धाव येते. ते एका धावेच्या साह्याने धावफलक झालाय. 22 धावा धावफलकावरती. आणि या षटकाचा आपण विचार केला तर या षटकामध्ये लास्ट बॉल, शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. 1 to go. संतोष गोलंदाजी मार्कवरती चांगली गोलंदाजी करतोय. षटकारानंतर कमबॅकची आवश्यकता होती. स्ट्राईक रोटेट झाली होती, तो कमबॅक संतोषने करून दिला. थोडासा अंकुश, थोडासा लगाम इथे अंकुशने लावला. नेक्स्ट बॉल. चेंडू डायरेक्ट आदळतोय पायावरती आणि येस, डेलिब्रेट पंच इथे घोषित करताय चेंडू. बघा आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी, ज्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारचा शॉट ऑफर करण्यात येत नाही आणि तो चेंडू जर अंगाला पायाला कुठेही आदळला तर चेंडू तिथल्या तिथे डेलिब्रेट पद्धतीचा घोषित केला जातो, म्हणजेच डॉट बॉल घोषित केला जातो. 12 चेंडूचा खेळ झालाय आणि धावा झाल्या धावफलकावरती 22 धावा. चंद्रकांत येतात गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू शॉर्ट पिच आहे. अंगाचा वेग घेणारा हा चेंडू आहे. पंचांकडे दाद मागतायत. पंचांनी नक्कीच दाद उचलली आहे. सांगितलंय की 1 for the over देण्यात येतोय गोलंदाजाला, पण सुदृढ गोलंदाजी. अगदी पहिल्या चेंडूवरती चंद्रकांत उर्फ बाबा या नावाने देखील प्रसिद्ध हा गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातोय. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा स्विंग, पुन्हा एकदा मिस. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न वारंवार बॅक टू बॅक विश्वजित कडून होतोय, पण ती आवश्यकता आहे का? समोरील बॅटर जेव्हा एवढी चांगली बॅटिंग करतोय, चांगल्या धावा बनवतोय, तेव्हा आपलं काम थोडंसं अँकर रोल, थोडंसं साथ द्या, एकेरी दुहेरी धावा घ्या. नेक्स्ट बॉल. यावेळी चांगला फटका, यावेळी लागलाय बॅटला आणि चेंडूचा संपर्क इथे होतोय आणि चेंडू निघून जातोय चौकारासाठी.
यावी देखील यॉर्कर पण इथं चेंडू होता, अगदी खुदून काढला चेंडूला, लॉंग ऑन वरती चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि एकच धाव इथे मिळणार. स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं होतं. चौकार आला, चौकारानंतर स्ट्राईक देखील रोटेट केली. हा सर तो थोडासा कॉन्फिडन्स असतो ना, तो मनोबळ असतो. असं म्हटलं जातं ना की ही फक्त खेळपट्टी आहे, फक्त ग्राउंड आहे, पण ही रणभूमी आहे. या खेळत असलेल्या संपूर्ण 22 खेळाडूंसाठी त्या रणभूमीवरती काम खूप चांगलं आतापर्यंत सगळ्याच संघांनी केलंय, सगळ्याच खेळाडूंनी केलंय. 27 धावा धाव फलकावरती. 4 चेंडूचा खेळ झालाय आणि 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावी केलाय पूल, झालाय सक्सेसफुल. अमित आलाय स्ट्राईकला, आपल्या नावाप्रमाणे खेळ केलाय आणि चेंडूला भिरकवून दिलाय षटकारासाठी. 6 धावा. मी इथे ऊन देखील प्रचंड, अगदी सूर्य आपल्या डोक्यावरती आलाय. यावेळी बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. चंद्रकांत देखील तेवढे चांगले, तेवढे सुदृढ गोलंदाज आहेत. तेच उत्तर त्यांनी आपला चेंडूने नक्कीच बॅटरला दिलाय. यावेळी थोडासा बाहेर चेंडू ठेवला, अवे फ्रॉम द बॉडी चेंडू ठेवला होता. गोल्डन स्पॉटचा चांगला वापर झाला. निर्धाव चेंडूची सांगता होत आहे आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 33 धावा धाव फलकावरती. 2 गडी बाद आतापर्यंत कामगिरी. पहिल्या फेरीतील ही शेवटची मॅच जी आपण बघतोय. कोकण असॉल्ट विपक्ष साईराम महेश 11 ह्या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये मॅच सुरू आहे. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ आता इथे शिल्लक आहे. कोण टाकतोय गोलंदाजी मार्कवरती? गोलंदाजी येत आहेत, वैभव येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. शेवटचे 6 चेंडू म्हणजे स्लॉग षटक इथे मानल्या जातात आक्रमकतेसाठी, अटॅक करण्यासाठी. बघा तो अटॅक होतोय का? विश्वजित स्ट्रायकिंग एंडला आहेत. काय स्ट्रॅटेजी आखली जाणार आहे? 6 चेंडू हलक्या हाताने फक्त फ्लिक करण्याचा प्रयत्न. पंचांचा बोट आकाशाकडे. नक्कीच थोडीशी कडा लागली असावी, पण त्या अगोदर चेंडू पायाला हिट झालाय आणि पंचांचा बोट आकाशाकडे. कर्दन काळ इथे बॅटरचा. विश्वजित देखील झालेत बाद. अजून एक झटका लागतोय. तीस धावा धाव फलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत कामगिरी कोकण असॉल्ट या टीमची आपण बघतोय. प्रथम बॅटिंग करत असताना नाणेफेकीचा कौल नक्कीच साईराम महेश 11 या संघाने जिंकला होता. गोलंदाजी त्यांनी स्वीकारली होती. गोलंदाजी आतापर्यंत नक्कीच चांगली होते. 33 धावा फक्त आतापर्यंत धाव फलकावरती बघायला मिळत आहेत. वैभव गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन. अगदी यस्टरना टार्गेट करणारी गोलंदाजी इथे होते. नेक्स्ट बॉल अक्षय आलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. हलकासा चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, लेंथ मध्ये परिवर्तन केलं होतं. प्लीज पाण्याची आवश्यकता असेल तर पाणी घेऊन जा मैदानामध्ये. ओके का? येस, हरकत नाहीये. चला मॅच ऑन ठेवा. 34 धावा धाव फलकावरती. 34 ऑन द बोर्ड. 34 धावा धाव फलकावरती. अमित ट्रॅकिंग एंडला आलेत. किती धावा बनवतायत यावरती नक्कीच आपलं लक्ष असणार आहे. 4 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवरती वैभव आतापर्यंत सुदृढ गोलंदाजी करतोय, चांगली गोलंदाजी करतोय. व्हेरिएशन्स प्रचंड त्याच्याकडे आहेत. त्या व्हेरिएशन्सचा वापर देखील खूप चांगला आतापर्यंत बघायला मिळतोय वैभव यांच्या मार्फत आपल्याला. अमित स्ट्रायकिंग एंडला हे बॅटल, हे कॉन्टॅक्ट, ही रायव्हलरी बघायला मजा येणार आहे. कारण बेस्ट वर्सेस बेस्ट अशी ही बॅटल बघायला मिळते. स्लॉग ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करणारा गोलंदाज, त्यासमोर एक आक्रमक बॅटर अमित. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू अमितनी फेस केलाय वैभवचा आणि त्या पहिल्या चेंडूला देखील दिलाय पाठवून. फाईन लेगच्या बाहेर उत्तुंग षटकार येतोय पुन्हा एकदा अमितच्या बॅटमधून.
सो मच. 40 धावा झाल्या धावफलकावरती आणि अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जास्तीत जास्त स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न अमितचा राहिला. स्ट्राईक मिळाली आहे. स्ट्राईक मिळाल्यानंतर पहिल्या चेंडूवरती त्यांनी आक्रमण केलंय. अटॅक अटॅक अटॅक. यावेळी देखील पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव नक्कीच वेगाने घेण्यात आली आहे. दुसऱ्याचा देखील प्रयत्न होणार यात शंका नाहीये आणि दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय. बघता बघता चित्त्याच्या वेगाने या 2 धावा कंप्लीट करण्यात आल्यात. 42 धावा झाल्या धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. किती धावा बनतायत 2 चेंडूंवरती? जर फायटिंग टोटलचा विचार केला तर नक्कीच 45 ते 50 धावा या फायटिंग टोटल असू शकतात. 42 झालाय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अमित आक्रमण बॅटिंग करतात. आपल्या बॅटिंगने आक्रमण करत असताना यावेळी देखील पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडे लाऊड लाऊड अपील केली आहे आणि अपील बघा आपण स्कोअरलेग पंचांकडे नाही करू शकत. अगदी मुख्य पंचांकडे आपल्याला ही कॉट बिहाइंड द विकेटची अपील करणं गरजेचं असतं. 1 फॉर दी ओव्हर नक्कीच पंचांनी दिला. पण चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक, अप्रतिम कमबॅक. षटकारानंतर वैभवनी बघा खूप चांगली गोलंदाजी केली आहे. एक जो आर्क असतो. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. लास्ट बॉल टू गो. चला पंचांशी वाद घालायचा नाही अमित. शेवटचा चेंडू, लास्ट बॉल. आता इथे कोणाचं वर्चस्व बघायला मिळत आहे, अमितचा की वैभवचा? लास्ट बॉल, शेवटचा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस्टामिक स्ट्रोक. खेळाडू येतोय चेंडूच्या खाली. झेल होतोय जमीन दोस्त आणि एकाचं रूपांतर झालंय 2 धावेंवरती. बघा तिसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न इथे असणार आहे. फेकी केली आहे नॉन स्ट्रायकर एंडला आणि येस अमित इथे बाद होणार आहेत. म्हणजे या चेंडूवरती देखील 2 धावा मिळतील. इथे देखील रोख लावण्यात, लगाम लावण्यात यश मिळत आहे वैभवला. धावा झाल्यात धावफलकावरती 44 आणि जिंकण्यासाठी लक्ष इथे असणार आहे साईराम महेश 11 या संघावरती 45 धाव्यांचं. मी तुर्तास थांबतोय पण आपण कुठेही जाऊ नका. बघत राहा, एन्जॉय नक्कीच करत राहा सिंधुदुर्ग चषकाला. आणि त्या चषकामध्ये पुन्हा एकदा मी कॉम्बॉक्स मध्ये परिवर्तन करतोय. आमंत्रित करतोय व्हाइस ऑफ महाराष्ट्र प्रसादजी परब सरांना. महेश 11 यांच्यामध्ये फाईट सुरू आहे. कोकण रेसॉर्ट संघाने नाणेफेक पराभूत झाल्यानंतर मात्र पहिले पण बॅटिंग केली. या संघाने धावा कुठल्या ते 44 आणि 45चं लक्ष त्यांनी ठेवलं. त्यामुळे साईराम महेश 11 या संघासमोर. आणि बघायचं धावसंख्येचा पाठक इथे कशा प्रकारे केला जाईल. चेंडू मी देतो पंचांकडे कारण मॅच सेकंड इनिंग इथे सुरू होते. चला चेंडू द्यायचा पंचांकडे. चला बॅट्समन लगेच पाठवून द्या. प्रॅक्टिस करण्यासाठी वेळ नाही आहे. चेंडू घ्या पंचांनी. प्रॅक्टिस फिल्डिंग लावून घ्या. फिल्डिंग लावून घ्या प्लीज. वेळ खूप कमी आहे. फिल्डिंग लावून घ्या. कोकण सॉल्ट संघ आपण बघतो फिल्डिंगला उतरलाय. फिल्डिंग सेट करून घ्या. तर यानंतर एक सरप्राईज असणार आहे. जे 2 संघ क्वालिफाय झाले आणि बघायचं की आता या मॅचमध्ये अजून एक यानंतर अजून एक मॅच बाकी आहे. अबी 11 डोंबिवली संघ फाईट करेल. चालू असलेल्या सामन्याचा विजेत्या संघासोबत लगेचच मॅच खेळवली जाईल 3 षटकांची. पण ती मॅच जशी सुरू होईल त्यावर निश्चितच 78 फायटर भांडूप आणि सुनील स्पोर्ट्स मसुरे या संघाच्या संगणकाने आमच्याशी संपर्क साधायचा आहे जेव्हा नेक्स्ट मॅच सुरू होईल तेव्हा. So 45 to win is a target for team Kokon Assault. सॉरी साईराम महेश 11 या संघासमोर लक्ष असणार आहे. आपण पाहतो सिंधुदुर्ग चषक, सिंधुदुर्ग बॉयज आयोजित ही क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते.
आज आपण सकाळी जसा इथे उल्लेख केला किंवा ज्यांच्या माध्यमातून अत्यंत मोलाचं सहकार्य नेहमीच पाठबळ आम्हाला ज्यांचं लाभतं ते सन्माननीय आमदार रवींद्र चव्हाण साहेब इथे स्वतः जातीने उपस्थित होते आणि त्यांनी उल्लेख केला त्यांच्या स्पीचमध्ये की प्रत्येक वर्षी टुर्नामेंट ही संडेच्या दिवशी ठेवा. खास करून मी आवर्जून या स्पर्धेला उपस्थित राहीन, त्यामुळे आम्ही निश्चितच प्रयत्न करू. पुढच्या वर्षी सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून संडे एक दिवस येईल या स्पर्धेमध्ये आम्ही प्रयत्न करू. शक्यतो आपला प्रयत्न तोच होता. आपण बघतो की आपल्या सिंधुदुर्गातले जे सर्व खेळाडू जे आता ते स्थायिक आहेत, इथे कामधंद्यानिमित्त इथेच मुंबईमध्ये स्थायिक आहेत, महाराष्ट्रामध्ये राहतात, अशा मात्र खेळाडूसाठी आपण हे व्यासपीठ उभं केलं आहे, ही असोसिएशन उभं केली आहे, ज्यांच्या माध्यमातून ज्यांना गावी जाण्याची संधी मिळत नाही, सुट्टी टाकून गावी जाऊ शकत नाही, खेळायला जाऊ शकत नाही, अशा खेळाडूंसाठी इथे आपण प्लॅटफॉर्म दिलेला आहे. त्यामुळे प्रत्येक आपला खेळाडूंसाठी हा प्रयत्न असतो की संडेच्या दिवशी ज्यांना सुट्टी असते त्या दिवशी आपण क्रिकेट टुर्नामेंट ठेवतो आणि आपण ती स्पर्धा आज इथे संपन्न करत आहोत. बॉलिंग मार्गावर षटक क्रमांक पहिला निमिष रेडकर. क्या बात आहे. लेज चेंडू हवेमध्ये आणि कोण वॉट बॉलिंग. निमिष रेडकर पहिल्या चेंडूवर खातं उघडतोय, विकेट घेऊन फलंदाज बाद. एक खूप घाटकोपर इथे मात्र खूप चांगली क्रिकेट स्पर्धा ज्या माध्यमातून आपला हात होता, त्यामध्ये निश्चितच चांगला परफॉर्म करणारा खेळाडू आहे निमिष रेडकर, जो टॉप क्लासचा बॉलर आपण बघत आहोत. मॅग्निफिसंट बॉलिंग. पहिल्या चेंडूवर विकेट आपण बघितली, फ्लाय झाला चेंडू, तर म्हणजेच फ्लाइंग स्लीपमध्ये त्या ठिकाणी झेल पर्यंत टिपण्यात आला, त्यानंतर कॉन्फिडन्स वाढलाय आणि निमिष रेडकर इथे मात्र आग ओकतो आपल्या गोलंदाजीतून. सुपर बॉलिंग बाय निमिष. कोकण असॉल्ट संघ आपण बघतोय, बॉलिंग करतोय. पुढचे चेंडू मिस टाइम फटकावे, चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप मध्ये उभा आहे आणि जजमेंट चांगलं आहे बघा. अजून एक विकेट निमेश नेटकरच्या खात्यामध्ये, फलंदाज बाद. मॅन विथ द गोल्डन जर्सी नंबर 17 आणि फलंदाजासाठी निश्चितच खतरा. 2 विकेट्स काढलेत पॉवर प्लेमध्ये. निमेश ते मात्र निश्चितच इम्प्रेस करतो आपल्या गोलंदाजीतून. टॅकिंग बॉलिंग, 2 विकेट्स पहिल्या षटकात त्यांनी काढलेत. दोन्ही फलंदाज बघतो की शून्याचा चष्मा घालून तंबूत परतले, म्हणजे चंद्रकांत म्हणजे आता बाब्या सारखा महान फलंदाज तंबूत परतला आणि अक्षय सुद्धा बॅक टू डगआउट. लवलेश आणि त्याच्यासोबत आता मात्र फलंदाजीला उमेश आलाय. बॉटम हँड खातं उघडलं या चेंडूवर फलंदाज उमेशने एका धावेने. भन्नाट वेगाने गोलंदाजी सुरू आहे, अचूक टप्पर गोलंदाजी सुरू आहे, डॉमिनेट करणारी गोलंदाजी सुरू आहे आणि फलंदाज उमेशने खातं उघडलं एका धावेने. लवलेश पुढला पोहोचला स्ट्रायकिंग एंडला. कोकण सॉल्ट. खरंच कौतुक करावं लागेल संघाचं. बघा सगळ्यांची जर्सी सेम आहे, एकच पॅटर्न आहे, एकच कलर आहे, कलर कॉम्बिनेशन चांगलं आहे आणि अशा संघाचं कौतुक व्हायला हवं जे एकच रंगाची किंवा एकाच कलरची जर्सी परिधान करून स्पर्धेमध्ये खेळतात. वॉट अ शॉट, वॉट अ इम्प्रोव्हायझेशन, रिव्हर्सचा अटेम्प्ट आणि थेट डीप पॉइंटला एक्झिक्यूट केलाय. षटकार.
आय थिंक चेंडू मिळालाय. साईराम महेश 11 संघाचं सुद्धा धन्यवाद आम्ही व्यक्त करू, कारण त्यांना त्यांच्या बॅट्समॅनने मारलेला षटकार तोच चेंडू त्यांना हवा आहे. आणि षटकार बघा, निमिष रेडकरच्या विरुद्ध षटकार आलाय. चांगलं कॉन्टॅक्ट, चांगलं कनेक्शन लवलेशकडून आणि थेट सीमारेषेच्या बाहेर पाठवून दिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. पुढचा चेंडू निमिषचा. क्या बात आहे, इनसाइड एज आहे, वेगवान चेंडू होता. बॅटची आतली कट, चायना कट, रुबी कट, लेमन कट असा फटका बघायला मिळाला. 2 पायांच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झाला मागे बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये. चेंडू कव्हर होईल तोपर्यंत फलंदाज एका धावाने पुढे सरकतोय. धावसंख्या 8 धावा धावफलकर. थँक्यू संदीप शिंदे माझ्यासोबत याचं स्कोर म्हणून इथे काम पाहत आहेत. सिंधुदुर्ग बॉईज आयोजित सिंधुदुर्ग चषक 2025 चौथं पर्व आहे स्पर्धेचं. तमाम पुरस्कर्त्यांचे मनपूर्वक आभार. त्यामध्ये सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब आमदार, त्याचबरोबर सन्मान्य आमदार राजेश मोरे साहेब, त्याचबरोबर ट्रॉफी पुरस्कर्त्यांनी प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये किंवा प्रत्येक वेळेला त्यांच्या माध्यमात आम्हाला पाठवावं लागतं असे संजय पावशे साहेब, रमेश म्हात्रे साहेब, पवन पाटील साहेब, विश्वनाथ राणे साहेब, डॉक्टर सर्वेश सावंत, त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सन्मान्य दीपेश म्हात्रे, त्यानंतर रमाकांत मडवी साहेब, राहुल म्हात्रे, जितेन पाटील यांच्या माध्यमातून टी शर्ट त्यांनी पुरस्कृत केलेत. त्याचबरोबर माननीय सुरभाताई गायकवाड, त्याचबरोबर माननीय भरत पेडणेकर यांच्या माध्यमातून बघतो की नीरज स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षणासाठी त्यांनी टी शर्ट्स त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यानंतर अमोल बोबाटे, त्याचबरोबर प्रियल स्पोर्ट्स दिवाचे बेस्ट बॅटरसाठी त्यांनी बॅट प्रोव्हाइड केली आहे असे संदीप गीते. त्यानंतर मयूर स्पोर्ट्सच्या माध्यमातून बॅट प्रोव्हाइड केली त्याबद्दल मंदार मटकर यांचे आभार. त्याचबरोबर माननीय सौ ज्योती पवन पाटील, त्याचबरोबर सौ अपर्णा संजय पावशे आणि त्याचबरोबर जनामामा अर्थात जनार्दन म्हात्रे यांचा सुद्धा आम्ही आभार इथे व्यक्त करत आहोत. ऑफस्टमच्या खूप बाहेर चेंडू, व्हाईट बॉल. धावसंख्या 9, 45चं लक्ष आहे. 11.25 च्या गतीने बॅटिंग करावी लागेल, म्हणजेच साईराम महेश 11 या संघाला. गोलंदाज यश. पुढचा चेंडू लीडिंग एज, फ्लाय होते चेंडू, विकेट किपरला बीट करून थेट विकेट आपण बघतोय विकेट किपरच्या मागे लॉंग स्टॉप मध्ये येतोय तो चौकार. जेडी चेंडू एज घेऊन फ्लाय झाला, विकेट किपर निमेशला बीट करून तो निघून गेला त्याच्या डोक्यावरून, तो सरळ सीमारेषे बाहेर. धावसंख्या 13, लक्ष 45 आहे. लवलेश खूप कॉन्फिडेंटली बॅटिंग ग्राउंडच्या मध्ये करतोय. स्टेप आउटवर खेळायचा प्रयत्न होता, थोडासा दूर राहतोय चेंडू. ऑप्शनच्या बाहेर लेग कटर बघायला मिळतोय, तो थेट विकेट किपर निमेशच्या हातामध्ये. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. इव्हन चंद्रकांत सारखा फलंदाज म्हणजेच बाब्यासारखा फलंदाज पहिल्याच षटकामध्ये बाद झाला पहिल्याच चेंडूवर, आणि त्या मोमेंटला लवलेची जबाबदारी जास्त वाढली खांद्यावर. 2 गडी बाद 13. खोदून काढलाय, समोर उचललाय, ऑन दी अप स्क्रीनच्या वरून षटकार. होतंय काय, पनामा कॅप परिधान केलेला खेळाडू खूपच कॅज्युअल राहिला त्या ठिकाणी. पांचाळ आणि चूक करतोय मोठी. झेल सोडलाय कोणाचा, जो सेट बॅट्समन ग्राउंडच्या आतमध्ये त्याने निमेश रेडकरला रिव्हर्सचा षटकार मारलाय. त्याने अजून एक षटकार या षटकामध्ये मारलाय आणि त्याची कॅच सोडली आहे ती पांचाळने. जीवदान मिळाले लवलेशला. यशीच्या मागून निमेश थोडासा नाराज होतोय, म्हणजे पांचाळवर. अशा मुवमेंटला हा झेल घेणं गरजेचं होतं. ज्या मुवमेंटला निश्चित दबाव टाकू शकले असते ते म्हणजेच साईराम महेश 11 संघावर, तसं बघायला मिळत नाहीये. षटकार आलाय की काय बघूया. त्या ठिकाणी झेल सुटल्यानंतर पांचाळला उत्तर दिलंय षटकार.
12-18चं समीकरण आहे. गोलंदाज सज्ज होईल निर्णायक षटकामध्ये. आपण बघतोय ती सेकंडला स्टोअरमध्ये 12-18. पहिल्या ओव्हरला 8 धावा, नंतर 19 धावा आल्यात. चला मॅच सुरू करा, कंटिन्यू करा मॅच, वेळ घेऊ नका. बॉलिंग मार्गावर षटक क्रमांक 3 गोलंदाज घेऊन होते, म्हणजेच रसिक. आणि फलंदाज असेल स्ट्रायकिंग आपण बघतो, फलंदाज म्हणजेच उमेश ऑन स्ट्राईक. फक्त एका धावाने खातं उघडलं होतं उमेशने, तो स्ट्रायकिंगला उभा आहे. रसिकचा पहिला चेंडू आहे षटकातला. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, दूर ठेवला चेंडू त्या ठिकाणी. खराब फिल्डिंग, खूपच कॅज्युअल अप्रोच, एकदम कॅज्युअली चेंडू आला होता. दरम्यान 2 धावा धावणी ते पूर्ण करतोय फलंदाज उमेश. डीपमधून निमिष होतोय नाराज, कारण निमिषने आता पांचाची जागा घेतली, पांचाने निमिषची जागा घेतली एसटीच्या मागे. बघूया आता जागा बदलून काय ते होत आहे का. 2 धावा इथे ऍड करूया. उमेशच्या खात्यामध्ये 2 धावा, संघाच्या खात्यामध्ये 2 धावा. धावसंख्येत भर, धावसंख्या 29. चेस केला बॅट्समॅन, थोडंसं मागे थांबला. जोपर्यंत बॅटचा फेस ओव्हर केला तोपर्यंत चेंडू अत्यंत वेगाने निघून जातोय, तो थेट पांचाळच्या हातामध्ये. डॉट बॉल. खूप चांगला रायझिंग डिलिव्हरी फ्रॉम रसिक. बाकी सर्व खेळाडू सरकारच्या आतमध्ये आहेत. 10 चेंडू 16ची गरज आहे. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन एक ठेवण्यात आलाय ऑन साईडला. त्याचबरोबर लॉंग ऑफ एक आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर एक आहे, डीप पॉईंटला एक आहे खेळाडू. एक्स्ट्रा कव्हर नाही म्हणणार. चेंडू हवेमध्ये, क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी जज करतोय. भाग पडला फटका खेळण्यासाठी. हा ट्रॅप होता आणि ट्रॅप मध्ये अडकवलाय. फलंदाज बाद होतोय तो उमेश. विकेट फॉर रसिक. धावा खर्च केला आतापर्यंत या षटकामध्ये 2. एक डॉट आहे, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर विकेट काढली आहे. बॅटिंगसाठी पोहोचलाय तो संतोष स्ट्रायकिंग एंडला. 16 धावांची अजूनही आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. धावसंख्या 29 धावा धावफलकावर. रसिक पुन्हा बॉलिंग मार्गावर सज्ज होतोय. संतोष समोर, कॉन्फिडन्स त्याचा वाढलाय विकेट काढल्यानंतर. थांबून खेळायचा प्रयत्न, मिस टाइम फटका. क्षेत्रशः खूप दूरवर आहे, तिथपर्यंत पोहोचेल का. प्रयत्न, अप्रतिम प्रयत्न केले. प्रयत्न अक्षरशः पराकाष्ठा केली त्या ठिकाणी. गुड फिल्डिंग, चांगला एफर्ट. यश त्या ठिकाणी होता. मॅग्निफिसंट एफर्ट. झेल अत्यंत अवघड होता, पण त्या ठिकाणी तो जमाव ते मात्र आपल्या हातामध्ये कॅच करण्याचा खूप चांगला यशस्वी प्रयत्न त्या ठिकाणी केला, पण असफल राहिला त्या ठिकाणी. फुल्ला लेंथ होता या ठिकाणी. अपील पंचांकडे होत आहे, पण पंचांचा त्याचा काहीच इम्पॅक्ट नाहीये. चेंडू ऑफस्टोनच्या बाहेर आहे. लेग बायचा इशारा पंचांनी केलाय. क्या बात आहे, लाजवाब बॉलिंग. रसिक अत्यंत भेदक मार आहे गोलंदाजीमध्ये. बॅटिंगसाठी स्ट्रायकिंगला सिद्धेश पोचला. सिद्धेशला अजूनही खातं उघडायचं. धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या 32, 32 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, क्रॉस बॅटिंग ऑन साईडला एक्झिक्यूट केलाय. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी होता, पण तुम्हाला तेच बघायला मिळत आहे. आउटफील्डला ग्रास याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न इथे सुरू आहे. पूर्णपणे झेपावतोय, पण चेंडू हाताच्या खालून निघून जातोय सीमारेषे बाहेर. चौकार. जास्त टीम मीटिंग न करता लगेच सामना सुरू करायचा आहे.
6 चेंडू 9 धावा. नेट टू नेट फाईट दोन्ही संघांच्या माध्यमातून चांगलं कॉन्टेस्ट आपण बघत आहोत. चांगली फाईट आपल्याला बघायला मिळते. इव्हन पहिल्या टप्प्यामध्ये आपण बघितलं निमिष नेटकरने चांगली गोलंदाजी केली. षटकार त्याच्या विरुद्ध आला. तो फलंदाज आपण बघितलं की थोडासा आक्रमक होत होता. त्याची विकेटसुद्धा काढली ती यशने. चांगली गोलंदाजी केली त्या षटकामध्ये. आणि बघायचं आता या मुवमेंटला ज्याप्रमाणे युद्ध रंगलं आहे. एकूण आपण बघतोय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 4 बाद झालेत आणि मात्र त्याच्या उत्तरादाखल बघायचं आता 6 चेंडू 9 धावांची गरज आहे बॅटिंगसाठी. आपण बघतोय मैदानावरती म्हणजेच साईराम महेश इलेव्हन संघाचे फलंदाज स्ट्रायकिंग एंडला, संतोष नॉन स्ट्रायकिंग एंडला, सिद्धेश ज्याने मात्र चौकाराने खातं उघडलं स्वतःचं. त्या ठिकाणी आपण बघितलं की झेल थोडासा अवघडच होता, कठीणच होता, पण तो झेल घेण्याचा प्रयत्न केला यशने. पण चौकार पाहायला मिळाला त्या ठिकाणी. निर्णायक षटक घेऊन गोलंदाज सज्ज होईल मंदार. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, मिस टाइम फटका, नो मॅन्स लँड. 2 धावांपर्यंत निश्चितच करण्याची मात्र शंका नाही आणि 2 धावा पूर्ण सुद्धा होत आहेत. गुड रनिंग. या 2 धावा कॉन्फिडन्स देऊन जातील साईराम महेश इलेव्हन संघाला. फलंदाज संतोषला. ग्लोबल GTCच्या माध्यमातून तुम्ही या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण बघत आहात घर बसल्या. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे सिंधुदुर्ग चषक 2025च्या 4थ्या पर्वामध्ये. मंदार पुढचा चेंडू घेऊन फुल लेंथ होता, ऑन ड्राईव्ह केला, चांगला फटका ऑफर केलाय निमिष. त्या ठिकाणी चेंडू कव्हर करेपर्यंत फंबल, दबाव, प्रेशर. पुन्हा तर 2 धावा. आता 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 धावींची गरज आहे. निमिषकडून थोडीशी चूक झाली, मिस्टेक झाली, त्या ठिकाणी त्याचा फायदा उचलला संतोषने. 2 धावा धावून येते, तो पूर्ण करतोय. चेंडू शिल्लक ते 4, करायचे ते 5. ऑन साइडला प्लेस केलं त्या ठिकाणी मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू फर्स्ट मध्ये कव्हर करतोय. चेंडूची फेक स्ट्रायकिंग एंडला होते, ती मात्र थोडीशी चुकीची होते आहे. 2 धावाचा प्रयत्न पुन्हा एकदा सुरू आहे आणि पुन्हा एकदा चेंडू हाताने सुटलाय तो पांचाळच्याच. पांचाळचा काय पिछा सोडत नाहीये चेंडू. 2 धावा पुन्हा एकदा बघायला मिळत आहेत. आता 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 धावांची गरज आहे. स्लोली अँड स्टेडी असं मी म्हणेन. साईराम महेश इलेव्हन संघ थेट आता वाट धरली आहे म्हणजेच टार्गेटची. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. रन बॉल इक्वेशन. चेसिंग कंपल्सरी आहे. फुल टॉस आणि मॅच फिनिश. सामना फिनिश झालाय. साईराम महेश इलेव्हन 2 चेंडू शेष ठेवून सामना इथे फिनिश करतोय. अभिनंदन विजयी संघाचं. आणि पुढची फेरी आपण लगेच 3 षटकांची खेळणार आहोत. अभि इलेव्हन डोंबिवली विरुद्ध साईराम महेश इलेव्हन या संघामध्ये.